पूरा माल का नुकसान हो गया। जो डेकोरेशन का पूरा सामान था गाड़ी में पूरा जल गया है। और कारपेट, फूल के चैन सब, मतलब जितना सामान था डेकोरेशन का पूरा जल गया है। कैसे लगी आग, कैसे लगी? ये वायर के शॉर्ट सर्किट से लगी है, इसकी वजह से आग लग गई। कितना सामान था? सामान तो बहुत था, लगभग कितने का होगा पूरा? लगभग 70-80 हज़ार तक का होएगा। कहाँ ऑर्डर पे लेके जा रहे हाँ, ऑर्डर पे लेके जा रहे थे। थे? कितने बजे आ गए? अब ये 7-7:30 इफ्तारी के टाइम में हो गया ये सब। उसका नाम? हकीम शेख। इथं वायरिंगचा शॉर्ट सर्किट मोठ्या प्रमाणात झालेला, त्या बाजूत गाडी होती। आम्ही MSCB ला कळवलं, पण MSCB काय लवकरात लवकर आली नाही। परत आम्ही फायर ब्रिगेडला कळवलं, फायर ब्रिगेड सर्वात प्रथम आली। MSCB वाले 5 मिनिटांनी आले। त्यांना आम्ही सांगतोय की अण्णासाहेब पाटील नगर सेक्टर 21 मधली लाईट घालवा, तरी त्यांनी 10 मिनिटं झाले तरी आले नव्हते, लाईट घालवली नव्हती। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्पार्क होत होतं। आणि आत्ताच नाही, दरवेळी होतं। जर इथं गाडी आहे, जर इथं गाडी असती, गाडीच्या ऐवजी जर मुलगा असता तर याला जिम्मेदार MSCB राहील पूर्णपणे। कारण आम्ही 4 वर्ष झालं स्थानिक नगरसेवक यांच्या माध्यमातून MSCB ला कळवत आहे, इथं डीपी बसवा किंवा ही पूर्ण वायरिंग चेंज करून द्या आम्हाला, तरी MSCB वाले दुर्लक्ष करत आहेत। जर इथं काही जीवित घटना घडली तर याला पूर्णपणे MSCB जिम्मेदार राहणार आहे। एवढ्या 20 फुटामध्ये कमीत कमी 4 पॅचेस आहेत। 20 फुटाची वायर टाकू शकत नाहीत। केबल ओपन होते का? हा, केबल वरतून, हे बघा वरतूनच आहे इथं। हा, केबल वरतूनच आहे इथं। MSCB ला कळून सुद्धा MSCB आम्हाला काही प्रमाणात रिस्पॉन्स देत नाही। शॉर्ट सर्किट झाला, म्हणजे काय झालं का? कारला आग लागली? हा, कारला आग लागली, कारची नुकसान झालेली आहे, टेम्पो। तुमचं नाव? योगेश बर्गे।